नागपूर विदर्भातील प्रमुख मतदारसंघांपैकी महत्त्वाचा मतदारसंघ। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आणि दीक्षाभूमी असे दोन प्रमुख वैचारिक केंद्र म्हणजे नागपूर। आधी हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा, पण 2014 नंतर देशात झालेले सत्तांतर, त्यानंतर नितीन गडकरींनी बाजी मारली। 2019 मध्ये नितीन गडकरींनी काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांचा 2,16,000 मतांनी पराभव केला होता। आता पुन्हा एकदा भाजपकडून नितीन गडकरी यांना संधी देण्यात आली आहे, तर काँग्रेसनेही आपला उमेदवार रिंगणात उतरवला आहे। आजच्या या व्हिडिओतून आपण नागपूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत। नमस्कार, मी सलमान शेख आणि आपण पाहताय एबीपी माझा। आता सर्वात आधी आपण नागपूर लोकसभा मतदारसंघामध्ये किती विधानसभा मतदारसंघ आहेत ते आपण समजून घेऊया। नागपूर लोकसभा मतदारसंघात एकूण 6 विधानसभा मतदारसंघ येतात। त्यातील नागपूर पूर्व, नागपूर दक्षिण, नागपूर दक्षिण पश्चिम व नागपूर मध्य या 4 मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत। नागपूर पश्चिम व नागपूर उत्तर या 2 मतदारसंघात 2019च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे आमदार निवडून आले होते। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत। नागपूर शहरात भाजपचा वरचष्मा पाहायला मिळतो। सध्या स्थितीमध्ये नागपूर महानगरपालिकेवर प्रशासन राज आहे, मात्र गेल्या 15 वर्षापासून महानगरपालिकेवर भाजपची एकहाती सत्ता आहे। नागपुरात सर्वच निवडणुकांमध्ये कायमच भाजप विरुद्ध काँग्रेस अशी दुहेरी लढत पाहायला मिळते। अन्य पक्षांना नागपूरच्या राजकारणात तेवढे स्थान नाही, त्यामुळे त्यांचे अस्तित्व इथे पाहायला मिळत नाही। शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात फूट पडल्यानंतर या 2 पक्षाची ताकद नागपूरमध्ये विभागली गेली आहे। या उलट नागपुरात आंबेडकरी विचारांचा वारसा जोपासणारे मतदार मोठ्या संख्येने पाहायला मिळतात। मात्र रिपब्लिकन पक्ष व बहुजन समाज पक्षात हे मतदार विभागले जात असल्यामुळे निश्चित अशी ताकद नागपुरात पाहायला मिळत नाही। नागपूर व विदर्भात कुणबी समाजाचे प्राबल्य असून त्यापाठोपाठ तेली, ओबीसी व दलित मतदारांची संख्या लक्षणीय आहे। मराठा समाजाचे अस्तित्व अत्यल्प असल्याने येथे मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रभावी नाही। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात काँग्रेसने कोणता उमेदवार उभा केलाय ते आपण पाहूया। भाजपच्या नितीन गडकरी यांच्या विरोधात काँग्रेसने विकास ठाकरे यांना रिंगणात उतरवले आहे। धडाकेबाज नेता अशी नागपुरात त्यांची ओळख आहे। विकास ठाकरे यांचा जनसंपर्कही तगडा आहे, त्यामुळे हा मतदारसंघ येत्या काही काळात बराच चर्चात राहू शकतो। आता आपण विकास ठाकरे यांची पार्श्वभूमी काय ते समजून घेऊया। विकास ठाकरे 2002 मध्ये नगरसेवक, त्याच वर्षी महापौर, महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते, त्यानंतर काँग्रेसचे शहर अध्यक्षपद, 2019 मध्ये पश्चिम नागपूरमधून आमदार असा विकास ठाकरे यांचा आजवरचा राजकीय प्रवास आहे। अत्यंत धाडसी आणि धडाकेबाज नेता अशी त्यांची काँग्रेसमध्येच नव्हे तर पूर्ण नागपूरमध्ये ओळख आहे। असे असले तरी भाजप विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवणार आहे। 2014 नंतर नागपुरात झालेले बदल हा भाजपच्या प्रचाराचा मुख्य मुद्दा असेल। IIT, IIM, एम्स, लॉ स्कूल, सिम्बॉसिस विद्यापीठ, मिहान प्रकल्पामध्ये वाढलेले रोजगार, उड्डाण पूल, मेट्रो रेल व सिमेंट रस्त्याचे जाळे ही दृश्य स्वरूपात दिसणारी प्रगती भाजपची जमेची बाजू आहे। गडकरी व फडणवीस यांच्या नेतृत्वाच्या भरोश्यावर येत्या निवडणुकीत मताधिक्य वाढण्यावर भाजपचा भर असेल। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात काँग्रेसने विकास ठाकरे यांना उमेदवारी दिली आहे, त्यामुळे ही निवडणूक अटीतटीची असू शकते। तुम्हाला काय वाटतं, कोण बाजी मारणार? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत राहा एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।